नमस्कार. आजच्या या विशेष आणि अत्यंत तांत्रिक विश्लेषणात आपलं स्वागत आहे. बघा, मोठे उद्योग आणि कारखाने ज्यावर खऱ्या अर्थाने चालतात ती म्हणजे ही आपली डीसी मशीन्स. आज आपण या मशीन्सची देखभाल कशी करायची याचं अत्यंत तंत्रशुद्ध आणि अधिकृत मार्गदर्शन पाहणार आहोत. हे फक्त वरवरचं बोलणं नाहीये, तर आपल्या औद्योगिक उपकरणांचं आयुष्य खऱ्या अर्थाने कसं वाढवता येईल याचा हा एक मास्टर क्लास आहे. तर आजच्या या विश्लेषणाची थोडक्यात रूपरेषा पाहूया. आपण सुरुवात करूया डीसी देखभालीच्या मूलभूत तत्वांपासून, त्यानंतर मेंटेनन्स टाईमलाईन, मग अचूक रेकॉर्ड्स कसे ठेवायचे ते बघू आणि शेवटी सर्वात महत्त्वाचं सुरक्षिततेचे नियम. चला तर मग थेट पहिल्या भागाकडे वळूया, डीसी देखभालीची मूलभूत तत्वे. ओके, आता जरा या विषयाच्या मुळाशी जाऊया. बघा, डीसी मशीन्सचं औद्योगिक मूल्य अगदी अफाट आहे आणि म्हणूनच त्यांची देखभाल हा काही ऐच्छिक भाग नाही, ती एक अत्यंत महत्त्वाची तांत्रिक गरज आहे. इथे या रचनेकडे पाहिल्यावर आपल्याला आर्मेचर, कम्युटेटर आणि फील्ड वाइंडिंगची गुंतागुंत अगदी स्पष्टपणे दिसते. आणि एक रंजक तांत्रिक बाब माहिती आहे, डीसी जनरेटर आणि मोटर यांच्या मूळ रचनेत कोणताही बदल न करता ते आपण एकमेकांच्या जागी वापरू शकतो. म्हणूनच आपण या दोघांना एकत्रितपणे फक्त डीसी मशीन असं म्हणतो. आता या संपूर्ण प्रक्रियेचा जो खरा हिरो आहे ना, तो समजून घेऊया. तो म्हणजे प्रतिबंधात्मक देखभाल किंवा प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स. आता हे म्हणजे नेमकं काय? तर ही एक अशी भक्कम सिस्टम आहे ज्यात नियमित तपासणी, टेस्टिंग आणि अगदी किरकोळ दुरुस्ती यांचा मेळ साधला जातो. नैसर्गिक झीज आणि अचानक होणारे बिघाड यांपासून मशीनला वाचवणारी ही एक अत्यंत मजबूत ढाल आहे. अगदी साध्या भाषेत सांगायचं तर गाडीचं इंजिन ऑइल आपण जसं वेळेवर बदलतो ना, अगदी तसंच. या प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्सचे मुख्य दोन भाग पडतात. एक म्हणजे रुटीन ऑपरेशन्स. हे एका ठरलेल्या वेळापत्रकानुसार होतं आणि बऱ्याचदा मशीन चालू असताना किंवा छोट्या ब्रेकमध्ये करता येतं. आणि दुसरं म्हणजे प्लॅन्ड ऑपरेशन्स. हे मात्र आधीच्या तपासणीत सापडलेले दोष आणि जुन्या नोंदींवर ठरतं. यासाठी पूर्वनियोजित शटडाऊनच लागतं. आणि इथे हे अतिशय उत्तम प्रकारे स्पष्ट होतंय की रुटीन आणि प्लॅन्ड ऑपरेशन्समध्ये नेमका फरक काय आहे. देखभाल प्रक्रियेची अचूक रणनीती ठरवण्यासाठी हा आपला भक्कम पाया आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर कधी, कुठे आणि कोणती अचूक कृती करायची याचा हा एक स्पष्ट नकाशा आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, यंत्रांची तपासणी करण्यासाठी प्रत्येक वेळी महागड्या उपकरणांचीच गरज असते असं नाही. आपल्या मानवी संवेदनांचा वापर करूनही अत्यंत अचूक निदान करता येतं. उदाहरणार्थ, इन्सुलेशन जळत असल्याचा वास चटकन ओळखणं किंवा वाइंडिंगमध्ये तयार झालेली अतिरिक्त उष्णता हाताच्या नुसत्या स्पर्शाने ओळखणं. तसंच मशीनचा काही असामान्य आवाज येतोय का किंवा कम्युटेटरवर जास्त ठिणग्या उडतायत का हे डोळ्यांनी टिपणं, हे सर्व मार्ग तंत्रज्ञांना खऱ्या अर्थाने सशक्त करतात. चला तर मग आता वळूया दुसऱ्या भागाकडे, मेंटेनन्स टाईमलाईन म्हणजेच देखभालीचं अचूक वेळापत्रक. मूलभूत तत्व समजल्यानंतर आता हे वेळापत्रक नेमकं कसं ठरवतात ते पाहूया. हे काही मोजक्या पण अत्यंत महत्त्वाच्या घटकांवर अवलंबून असतं. ते म्हणजे मशीनचं ड्युटी सायकल, आजूबाजूचं वातावरण आणि अर्थातच मशीनचं वय. हे ते मुख्य घटक आहेत जे ठरवतात की आपल्या मशीनला नक्की किती अंतराने तपासणीची गरज आहे. या वेळापत्रकाची सुरुवात होते ती थेट दैनंदिन देखभालीपासून. बघा, दररोज मशीनवरची धूळ साफ करणं हे मस्ट आहे आणि त्यासाठी कॉम्प्रेस्ड एअरचा वापर अत्यंत प्रभावी ठरतो. पण इथे एक अतिशय गंभीर इशारा लक्षात घ्यायलाच हवा. फिरणाऱ्या शाफ्टला किंवा हलणाऱ्या कोणत्याही भागाला चुकूनही उघड्या हाताने स्पर्श करायचा नाही, अजिबात नाही. आता साप्ताहिक देखभालीचा विचार करूयात. आठवड्यातून एकदा कम्युटेटर आणि ब्रशेसवर उडणाऱ्या ठिणग्यांवर म्हणजे स्पार्किंगवर बारकाईने लक्ष ठेवणं अनिवार्य आहे. त्याचबरोबर बेअरिंगमध्ये योग्य प्रमाणात वंगण आहे ना आणि अर्थिंग कनेक्शन्स पूर्णपणे सुरक्षित आहेत ना हे तपासून पाहणं हा या साप्ताहिक नियमावलीचा अत्यंत क्रिटिकल भाग आहे. महिन्याच्या शेवटी मात्र एक सखोल डीप डाईव्ह तपासणी केली जाते. या मेकॅनिकल चेकलिस्टमध्ये फाउंडेशन बोल्ट्स घट्ट असल्याची खात्री करण्यावर विशेष भर दिला जातो. आणि हो, याच वेळी इलेक्ट्रिकल टेस्टिंग लॉजिक सुरू होतं, जे अत्यंत प्रगत चाचण्यांचं प्रतिनिधित्व करतं. चला आता हे तर्कशास्त्र कसं काम करतं ते पाहूया. जेव्हा फील्ड वाइंडिंगचं इन्सुलेशन तपासलं जातं आणि जर मीटरवरचं रीडिंग 1 मेगा ओहमपेक्षा कमी आलं तर मित्रांनो, ती एक स्पष्ट धोक्याची घंटा असते. अशावेळी तर्कशुद्ध आणि अत्यंत वेगवान कृती अपेक्षित असते. म्हणजेच वाइंडिंग पूर्णपणे वाळवून त्यावर पुन्हा नव्याने वार्निश करणं अनिवार्य ठरतं. दर 6 महिन्यांनी कराव्या लागणाऱ्या ॲडव्हान्स चेक्सचा हा टप्पा आहे.
आता समजा कम्युटेटरची झीज खूपच जास्त प्रमाणात झाली असेल तर त्यावर लेथ मशीन वापरून टर्निंग करणं हा एक अत्यंत व्यावहारिक आणि गरजेचा उपाय ठरतो. खराब झालेले पार्ट्स बदलणे आणि कार्यक्षमतेचं विश्लेषण करणं हे याच टप्प्यात अत्यंत काटेकोरपणे केलं जातं. ह्या वेळापत्रकाचा सर्वोच्च टप्पा म्हणजे वार्षिक मेजर ओव्हरहॉल. यात अतिशय बारकाईने करावयाची कामे समाविष्ट असतात, जसं की कम्युटेटर बार्समधील मायका अचूकपणे कापणं किंवा ज्याला आपण अंडरकटिंग म्हणतो ते करणं, आणि आर्मेचरमध्ये ओपन सर्किट आहे की नाही हे शोधण्यासाठी थेट ग्रोव्हलर चाचणी करणं. आता वळूया विभाग 3 कडे, अचूक रेकॉर्ड्स ठेवणे. प्रशासकीय आणि डिजिटल नोंदी. मशीनवरील प्रत्यक्ष फिजिकल कामाकडून आता आपण डिजिटल नोंदींच्या जगात प्रवेश करूया. या डिजिटल लेजरचा विचार केला तर भविष्यातले धोके आधीच ओळखण्यासाठी मशीनची मागील कार्यक्षमता, नॉर्मल इन्सुलेशन लेव्हल आणि एअर गॅप मोजमापांची नोंद ठेवणं किती आवश्यक आहे हे स्पष्ट होतं. हीच माहिती खऱ्या अर्थाने मोठ्या दुर्घटना टाळण्यासाठी एक सुरक्षक कवच म्हणून काम करते. आणि हा जो व्हिज्युअल ब्ल्यूप्रिंट दिसतोय तेच आपलं मेंटेनन्स कार्ड. कोणत्याही ऑपरेशनल मेंटेनन्स रणनीतीसाठी हा एक अंतिम मार्गदर्शक दस्तऐवज आहे. या एकाच कार्डमध्ये त्या विशिष्ट मशीनचा संपूर्ण इतिहास आणि वर्तमान स्थिती दडलेली असते. या मेंटेनन्स कार्डचे हे 4 अतिशय क्रिटिकल स्तंभ आहेत. पहिलं, मशीनची पायाभूत माहिती जसे की नेम प्लेट आणि लोकेशन. दुसरं, रूटीन मेंटेनन्सचे रेकॉर्ड्स. तिसरं, ठराविक अंतराने घेतलेल्या चाचण्यांचा टेस्टिंग डेटा. आणि चौथा म्हणजे डिफेक्ट ॲनालिसिस. इथे कोणत्याही तंत्रज्ञाने या नोंदी अत्यंत काळजीपूर्वक करणं सक्तीचं आहे, कारण त्याशिवाय दोषांची मूळ कारणं कधीच स्पष्ट होणार नाहीत. आणि आता अंतिम टप्पा विभाग 4, सुरक्षितता नियम आणि निष्कर्ष. बघा, आत्तापर्यंत आपण ज्या सर्व प्रक्रिया पाहिल्या त्या कितीही योग्य असल्या तरी सुरक्षिततेच्या कठोर नियमांशिवाय त्यांना कवडीचाही अर्थ उरत नाही. पण पुढे जाण्यापूर्वी सूत्रांवर आधारित काही महत्त्वाचे प्रश्न आपण विचारात घेऊया. मेंटेनन्सचं अंतर नेमकं कोण ठरवतं? तपासणी दरम्यान मानवी संवेदनाचा प्राथमिक उद्देश काय आहे? आणि हे पूर्वनियोजित ओव्हरहॉल नक्की कधी केले जातात? याची अतिशय अचूक उत्तरं अशी आहेत. मशीनचं वय हे देखभालीचं अंतर ठरवतं. मानवी संवेदना या टेस्टिंग प्रक्रियांना भक्कम पूरक ठरतात. आणि ओव्हरहॉल हे नेहमी विस्तारित सुट्ट्या किंवा पूर्वनियोजित शटडाऊनच्या वेळीच केले जातात हे यातून स्पष्ट होतं. तर इथला सर्वात क्रिटिकल मुद्दा हा आहे की झिरो हार्म म्हणजेच 0 इजा हा आपला सर्वोच्च सुवर्ण नियम आहे. योग्य पीपीई किटचा वापर करणं आणि काम सुरू करण्यापूर्वी नेहमी मशीन पॉवर सोर्सपासून डिस्कनेक्ट करणं हे नियम पाळणं म्हणजे पाळणंच हे पूर्णपणे बंधनकारक आहे. आणि आता जाता जाता एका अत्यंत महत्त्वपूर्ण आणि विचार करायला लावणाऱ्या प्रश्नासोबत आपण थांबणार आहोत. एका छोट्याशा डिजिटल लेजरमध्ये फक्त पद्धतशीर नोंदी ठेवण्याची अगदी साधी वाटणारी कृती खरोखरच जगातील सर्वात गुंतागुंतीच्या आणि महत्त्वपूर्ण औद्योगिक मशीनचं अस्तित्व ठरवू शकते का? या प्रश्नाचं उत्तर आजच्या या संपूर्ण प्रक्रियेच्या गांभीर्यात दडलेलं आहे. विचार नक्की करा. हे विश्लेषण पाहिल्याबद्दल धन्यवाद.